आता बातमी नवी मुंबईची. वाशीतून सायन पनवेल महामार्गाला सहज पोहोचता यावं यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून वाशीत एक नवा उड्डाणपूल उभारण्यात आलाय. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं आज उद्घाटन करण्यात आलं. नवी मुंबई शहरात वन टाइम डेव्हलपमेंटचा विचार असल्याचं गणेश नाईक यांनी यावेळी बोलताना सांगितलं. प्रत्येक प्रभागातील एका सेक्टरचा एकाच वेळी विकास करण्यात येईल. त्याचवेळी शहरात उड्डाणपुलांसारखे प्रकल्प उभारण्यासाठी खाजगी ठेकेदारांकडून कर्ज रोखे घेण्याचा सल्ला नवी मुंबई महापालिकेला देण्यात आलाय. या बजेटमध्ये प्रत्येक नोड मधला एक सेक्टर ज्याला आपण म्हणतो प्लॅनिंग मध्ये वन टाइम प्लॅनिंग मध्ये असा निर्माण होत राहील. 10 वर्षांमध्ये नवी मुंबईतल्या एकही नोड त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. जसं सेक्टर 15 CBD आज सुरुवातीला टीका माझ्यावर झाली, म्हणजे फार खेचलं गेलं मला, परंतु नंतर निर्माण झाल्यानंतर लोक बोलले नाही गणेश नाईकांनी त्याला बदनाम केलं, पण ते गणेश नाईकांनी करून दाखवलं. मुंबईतल्या कांजूरमार्गच्या डम्पिंग ग्राउंडवर येणारी दुर्गंधी रोखण्यासाठी महिन्याभरापूर्वीच ऑटोमॅटिक टार्पिंग मशीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली असली तरी ती प्रभावी ठरत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे दुसरी मशीन लावण्याची सुरुवात करण्यात आली आहे. ऑटोमॅटिक टार्पिंग मशीननं कचऱ्यावर ताडपत्रीचं विशेष आच्छादन घालण्यात येतं. त्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी कमी होण्याचा दावा हा प्रशासनाकडून करण्यात आला होता, पण प्रत्यक्षात त्याचा परिणाम हा मर्यादित असल्याचं दिसून येत आहे. ही यंत्रणा अमेरिकन तंत्रज्ञानावर आधारित असून या मशीन्स थेट अमेरिकेतूनच मागवण्यात आल्यात. त्यासाठी मुंबई महापालिकेनं करोडो रुपये खर्च केले आहेत. वसई विरार शहराचा नियोजनबद्ध विकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांवर आपण विशेष भर देणार असल्याचं वसई विरार महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त पृथ्वीराज BP यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच मुंबई महानगर क्षेत्राचा भाग म्हणून वसई विरार शहराला ग्रोथ हब बनवण्याच्या दृष्टीनं काम करण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 2014 सालच्या बॅचचे IAS अधिकारी पृथ्वीराज BP यांनी बुधवारी वसई विरार महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्र स्वीकारली. ते वसई विरार महापालिकेचे 9वे आयुक्त ठरलेत. याआधी त्यांनी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिलं होतं. पृथ्वीराज BP यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांशी संवादही साधला. शहरातील पायाभूत सुविधा सुधारणा, पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि हवा गुणवत्ता निर्देशांक या सगळ्या बाबी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे की आपल्याला जे शहरामध्ये बेसिक सर्व्हिसेस असतात जे नागरिकांना आपण प्रोव्हाइड करतो, तर ते बेसिक सर्व्हिसेस मध्ये क्वालिटीचा इम्प्रूव्हमेंट असला पाहिजे. लोकांचे जे ग्रीव्हन्सेस आहे, ग्रीव्हन्सेस क्वालिटेटिव्हली आणि स्पीडीली त्यांच्या डिस्पोजल झाला पाहिजे. एक ट्रान्सपरंट ऍडमिनिस्ट्रेशन व्हावा याच्यासाठी आमचा डेफिनेटली प्रयत्न राहणार आहे. भिवंडी निजामपूर महापालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 103 कोटी आणि 31 लाख रुपयांची कर वसुली केली आहे. गेल्या 3 वर्षांच्या तुलनेत ही सर्वात जास्त वसुली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 कोटी 80 लाख रुपयांची जास्त वसुली झाली आहे. भिवंडी निजामपूर महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्यानं आयुक्त आणि महापौरांनी कर विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलंय. आणि आता एक खास बातमी. माता यशोदा आणि बाळकृष्ण यांच्यामधील वात्सल्य आणि प्रेमाची भावना राजा रवी वर्मा यांनी 1890च्या दशकात कॅनव्हासवर रंगांच्या साहाय्यानं जिवंत केली होती. त्या महान चित्रकाराच्या कलाकृतीला आज तब्बल 130 वर्षांहून अधिक काळ लोटलाय. पण या एवढ्या मोठ्या कालावधीनंतरही त्या चित्राची लिलावात विक्रमी भावात खरेदी झाली. सिरम इन्स्टिट्यूटच्या सायरस पुनावाला यांनी तब्बल 167 कोटी 20 लाखांची बोली लावून त्या चित्राची खरेदी केली. आणि या सगळ्या बातमीवर आपण खास आढावा घेऊया ABP माझाच्या रिपोर्टमधून. एक चित्रकार ज्याच्या चित्रांनी जगाला भुरळ घातली, ज्यानं रेखाटलेल्या देवदेवतांच्या छबी आज प्रत्येक घरात पाहायला मिळतात. भारतीय चित्रकलेच्या इतिहासात ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं ते म्हणजे राजा रवी वर्मा.
राजा रवी वर्मांची चित्र आजच्या काळात मौल्यवान आहेत. त्यांच्या एका चित्राला नुकतीच एका लिलावात बोली लागली आणि तीही तब्बल 167 कोटींची. होय, 167 कोटींची. सॅफ्रॉन आर्ट या प्रसिद्ध लिलाव संस्थेनं मुंबईत आयोजित केलेल्या या लिलावात राजा रवी वर्मांनी साकारलेलं हे कृष्ण आणि यशोदेचं चित्र ठेवण्यात आलं होतं. हे चित्र तब्बल 136 वर्ष जुनं आहे. 1890 साली राजा रवी वर्मांनी काढलेल्या या चित्राला लिलावासाठी ठेवण्यात आलं तेव्हा त्याची अपेक्षित किंमत ही 80 ते 120 कोटी ठेवण्यात आली. मात्र लिलावात अपेक्षेपेक्षाही बोली लागल्यानं जगभरात या चित्राची चर्चा रंगली. महत्वाची बाब म्हणजे राजा रवी वर्मांचं हे चित्र पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पूनावाला यांच्या घरातल्या भिंतीवर लागणार आहे. पूनावाला यांनीच तब्बल 167 कोटी 20 लाख इतकी विक्रमी बोली लावून हे चित्र विकत घेतलंय. पण राजा रवी वर्मा नेमके कोण होते पाहूयात. 1848 साली केरळमध्ये राजा रवी वर्मांचा जन्म झाला. वयाच्या 5व्या वर्षापासूनच राजा रवी वर्मांना चित्र रेखाटण्याची आवड होती. रवी वर्मांचे काका राजा वर्मांकडून चित्रकलेचे प्राथमिक धडे त्यांनी घेतले. वयाच्या 14व्या वर्षी त्रावणकोरच्या राजाकडून राजा रवी वर्मांना राजाश्रय मिळाला. मदुराईत त्यांनी जलरंगांचे धडे घेतले तर ब्रिटिश चित्रकाराकडून तैलचित्रकला आत्मसात केली. 1870 मध्ये एका कुटुंबाचं तैलचित्र रेखाटून व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. देश विदेशातील अनेक प्रदर्शनांमध्ये राजा रवी वर्मांच्या चित्रांचा गौरव झाला. भारतात सर्वात पहिली लिथोग्राफी प्रेस सुरू करण्याचं श्रेय हे राजा रवी वर्मांना जातं. घराघरात दिसणारी लक्ष्मी, सरस्वती, गणपती, अनेक पौराणिक पात्र ही राजा रवी वर्मांचीच कलाकृती आहे. याच राजा रवी वर्मांनी आजवर 7000हून अधिक चित्र काढली आहेत. त्यांची अनेक चित्र आजही अनेक आर्ट गॅलरींची शान आहेत. पण सायरस पूनावाला यांनी लावलेल्या विक्रमी बोलीमुळे कृष्ण आणि यशोदेचं हे चित्र राजा रवी वर्मांचं आजवरचं सर्वात महागडं चित्र ठरलं, ज्यानं M.F. हुसेन यांच्या चित्रांचा विक्रम मोडला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या लिलावानंतर ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रख्यात चित्रकार राजा रवी वर्माजी यांच्या यशोदा आणि कृष्ण या कलाकृतीने लिलावात तब्बल 167.20 कोटींचा विक्रम करत इतिहास घडवला. अवघ्या 7 मिनिटांच्या अटीतटीच्या बोलीनंतर ही कलाकृती जगातील सर्वात महागडी दक्षिण आशियाई कलाकृती ठरली. भारतीय कला संस्कृतीचं जगभरातील स्थान अधोरेखित करणारी ही घटना आहे. पण या चित्रात असं काय खास आहे तर राजा रवी वर्मा यांचं हे चित्र चित्रकलेतील एक मास्टरपीस मानलं जातं. गायीची धार काढताना यशोदा माता आणि हातात वाटी घेऊन दुधासाठी मागे उभा असलेला बाळकृष्ण, आई आणि मुलामधला नैसर्गिक वात्सल्याचा भाव या चित्रात दिसतो आणि हे दृश्य अक्षरशः जिवंत होतं. हीच राजा रवी वर्मा यांच्या चित्राची जादू. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. वळूयात पुढच्या बातमीकडे. देशातली 4थ्या क्रमांकाची सहकारी बँक अशी ओळख लाभलेल्या